असे कुरकुरीत असे बघा किती छान असे आपले चिप्स बनलेले आहेत। तर पाहू शकतात। तर एकदा नक्कीच तुम्ही ही रेसिपी। आज आपण बनवणार आहोत वर्षभर टिकणारे बटाटा चिप्स। तर बटाटा चिप्स कसे बनवायचे आणि कसे साठवून ठेवायचे वर्षभर टिकण्यासाठी, तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। अगदी तुम्हाला संपूर्ण टिप्स सहित या रेसिपी मध्ये सांगणार आहे आणि अगदी पांढरे शुभ्र असे आपले हे चिप्स बनतात। तर चला मग उशीर न करता आपण रेसिपीसाठी सुरुवात करूया। तर इथं मी बटाटे घेतलेले आहेत। तर बटाटे पाहू शकतात। तर माझ्याकडे जास्त अशी मोठी साईज नाही बटाट्याची, जे आहेत आपल्या भाजीसाठी आणलेले आहेत। तर मी त्याच बटाट्याचे चिप्स तुम्हाला बनवून दाखवणार आहे। तर हे मध्यम साईजचे आहेत। तर हे बटाटे मी काय केलेले आहेत, 2 ते 3 पाण्याने चांगले स्वच्छ पाण्याने असे धुवून घेतलेले आहेत। आणि इकडे घेतलेलं आहे मी ताट, आणि हे साल्ट आपल्याला सोलून काय करायचं आहे, तर सोलणी घेतलेली आहे। तर आता हे बटाट्याचे आपल्याला पूर्ण हे साल्ट असं सोलून घ्यायचं आहे, सोलणीने छलून काढायचं आहे। तर चला मग हे याचं पूर्ण साल्ट मी अगोदर छलून घेते। इथं मी बटाट्याचं पूर्ण साल्ट काढून घेतलेलं आहे, पाहू शकतात। आणि बटाटे आपले किती एकदम असे पांढरे शुभ्र आहेत। तर बटाटा घेताना कोणता निवडून घेतला पाहिजे, तर तुम्हाला सांगते कधीही बटाटा असा कडक बघून घ्या। कारण कसं जो कडक बटाटा असतो तो मध्ये असा पांढरा शुभ्र निघतो, साल्ट जरी काढलं तरी पाहू शकतात बघा एकदम असा हा पांढरा शुभ्र असा बटाटा आहे। नाहीतर मग कसं असं जर थोडासा म्हणजे पांढरा जर बटाटा नसेल तर तो मध्ये काय होतं, मग असा सुकलेला जर असेल तर मध्ये मग पिवळसर निघतो बटाटा, मग आपले चिप्स व्यवस्थित बनत नाहीत, असे पांढरे शुभ्र होत नाहीत। तर इथं मी पूर्ण बटाट्याचं बघा साल्ट काढून घेतलेलं आहे। आणि आता इथं मी पात्रामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे। तर आपल्याला हे बटाटे या पाण्यामध्ये 5 ते 7 मिनिट ठेवायचे आहेत, म्हणजे बटाटे आणखी सुद्धा याच्यापेक्षा पण आपले हे बटाटे एकदम असे कडक बनतात। नंतर आपल्याला याचे चिप्स पाडायचे आहेत। तर मी हे काय करते, 5 मिनिटासाठी पूर्ण बटाटे असे पाण्यामध्ये ठेवते। 5 मिनिट झालेला आहे बटाटे आपण पाण्यामध्ये ठेवल्यापासून। इथं एक मी ताट घेतलेलं आहे। आता आपल्याला हे बटाटे पूर्ण या ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत, हे पाण्याच्या बाहेर। आता इथं मी एक मोठं ताट घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे। तर त्याच्यामध्ये आपल्याला आणखी पाणी घालायचं आहे, कारण कसं आपल्याला आता या बटाट्याचे पूर्ण असे चिप्स पाडून घ्यायचे आहेत। आणि चिप्स पाडण्यासाठी मी ही खिसणी घेतलेली आहे। तर ही चिप्सचीच खिसणी आहे। आणि परत एका टोपल्यामध्ये मी आणखी पाणी घेतलेलं आहे। तर आता मी तुम्हाला याचे चिप्स पाडून दाखवते। तर या ताटामध्ये अशी आपल्याला खिसणी धरायची आहे। आणि बटाट्याची साईज छोटी आहे, तर त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, तर बटाटा हे असा धरायचा नाही, तर हे असा बटाटा धरून याचे चिप्स पाडायचे आहेत। तर मी आता तुम्हाला याचे चिप्स पाडून दाखवते। तर ही अशी आपल्याला खिसणी धरायची आहे आणि बटाटा बघा हे असं धरायचं आहे आणि हे असे आपल्याला याचे चिप्स पाडून घ्यायचे आहेत। तर मी तुम्हाला दाखवते बघा आपले चिप्स किती छान असे होत आहेत, पाहू शकतात है का। जरी बटाटा आपला छोटा असेल तरी सुद्धा काय करायचं, असा आडवा बटाटा धरायचा, म्हणजे चिप्स आपले असे मोठे निघतात। तर बघा एका बटाट्याचे मी पूर्ण चिप्स असे पाडलेले आहेत। तर मी तुम्हाला दाखवते किती छान असे बटाट्याचे आपले चिप्स झालेले आहेत। तर पाहू शकतात बघा है का। आणि एकदम असे पांढरे शुभ्र, आणि बघा बटाटा आपला जरी छोटा असला तरी बटाट्याच्या चिप्सचा आकार मोठा झालेला आहे बघा, असा आहे की नाही। तर कधीही बटाटे जर आपले छोटे असतील आणि आपल्याला त्याचे चिप्स बनवायचे असतील तर बटाटा काय करायचं, असा आडवा धरायचा। तर मी आणखी तुम्हाला एका बटाट्याचे चिप्स बनवून दाखवते। आणि या खिसणीने असे अगदी पटपट पटपट होतात। फक्त अधूनमधून काय करायचं, या खिसणीवर असं पाणी हे करायचं, सोडायचं, म्हणजे बटाटा चिटकत नाही चिप्स असे बनवताना। पटपट असा बटाटा पुढे हे होतो, सरकतो, नाही तर मग ते काय होतं,
पाणी जर नाही टाकलं आपण सारखं खिसणीवर तर मग बटाट्याचे चिप्स पटपट पटपट बनत नाहीत। तर बघा किती असे अगदी छान छान असे आपले चिप्स इथं मी बनवलेले आहे। तर मी आता सगळेच याच पद्धतीने पूर्ण हे चिप्स बनवून दाखवते आणि नंतर मग हे चिप्स पूर्ण हे बटाट्याचे चिप्स या ताटामध्ये मी बनवून घेते आणि परत आपल्याला हे चिप्स या पाण्यात टाकायचे, पुन्हा परत या पाण्यातले परत दुसऱ्या असे आपल्याला 5 ते 6 पाण्यानी हे चिप्स नंतर खळखळ धुवून घ्यायचे आहेत। तर चला मग मी आता याचे पूर्ण चिप्स बनवून घेते। आता मी पूर्ण बटाट्याचे बघा हे चिप्स असे बनवून घेतलेले आहेत खिसणीने। तर बघा आता मी काय करते, यातले चिप्स ह्या ताटातले काढून या टोपल्यामध्ये जे पाणी आपण घेतलेलं आहे तर त्या पाण्यामध्ये आपल्याला हे बटाटा चिप्स पूर्ण त्या पाण्यामध्ये सोडायचे आहेत। आपल्याला हीच प्रक्रिया बघा 5 ते 6 वेळेस करायची आहे, जोपर्यंत आपल्या चिप्स मध्ये हे असं खराब पाणी जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आपल्याला हे चिप्स धुवून घ्यायचे आहेत आणि पाणी बदलायचं आहे। तर परत आता हे मी पाणी पूर्ण ओतून देते आणि नंतर ह्या टोपल्यात जे चिप्स टाकलेले आहेत तर ते चिप्स धुवून मी याच्यात चांगलं पाणी घेऊन असं मी जवळपास 5, 6, 7 पाण्याने आपल्याला हे चिप्स धुवून घ्यायचे आहेत। तर मी हे धुवून घेते। इथं मी पाहू शकतात बघा जवळपास मी 6 ते 7 वेळेस मी काय केलेलं आहे, या टोपल्यातलं पाणी घेऊन दुसऱ्या टोपल्यामध्ये पाणी चांगलं घेऊन यातले चिप्स काढले, दुसऱ्या टोपल्यात चांगलं पाणी घेऊन असं मी जवळपास 6 ते 7 वेळेस केलेलं आहे। तर बघा किती छान असे एकदम पांढरे शुभ्र असे आपले इथं पूर्ण चिप्स असे बनवून तयार झालेले आहेत आणि बघा कसलाच असा पिवळा कलर दिसत नाही, काही नाही, पूर्ण चिप्स असे आपले पांढरे शुभ्र झालेले आहेत। फक्त तुम्ही बटाटा निवडताना काय करायचं, पांढरा बटाटा निवडूनच घ्यायचा आणि त्याचे चिप्स बनवायचे। म्हणजे आपल्याला चिप्स बनवताना त्याच्यामध्ये तुरटी घालायची गरज नाही किंवा काहीच नाही। कसं कोणी कोणी काय म्हणतं की तुरटी जर पाण्यामध्ये किंवा ह्या बटाट्याच्या पाण्यामध्ये जर फिरवली तर चिप्स आपले पांढरे होतात। तर मी तुम्हाला सांगते याच्यामध्ये तुरटी टाकायची गरज नाही, फक्त याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ। तर तुम्ही एकदा नक्कीच मी जी ही रेसिपी बनवली आहे त्याच पद्धतीने तुम्ही बटाटा चिप्स नक्कीच बनवून बघा। तर चला मग आता आपल्याला पुढची प्रक्रिया करायची आहे। तर आता इथं आपले पूर्ण चिप्स बनवून तयार आहेत। आता इकडं मी गॅस चालू केलेला आहे आणि गॅस फुल करते आणि एक मी मोठं पातेलं घेतलेलं आहे स्टीलचं आणि त्याच्यामध्ये मी जवळपास 3 ते 4 तांबे पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ। तर मी हे मोठा चमचा मीठ घातलेलं आहे। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकतात आणि ह्या पाण्याला आपल्याला काय करायचं आहे, उकळी येऊ द्यायची आहे आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला हे बटाटा चिप्स उकडण्यासाठी टाकायचे आहेत, म्हणजे हे बटाटा चिप्स उकडून घ्यायचे आहेत। तर आता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, तर आता हे चिप्स तर त्या उकळलेल्या पाण्यामध्ये आपल्याला उकडून घ्यायचे आहेत। तर हे असे आपल्याला थोडे थोडे चिप्स असे या उकळत्या पाण्यात टाकायचे आहेत आणि हे असे काय करायचे आहेत, आपल्याला असे सुट्टे करून पाण्यामध्ये उकडण्यासाठी टाकायचे आहेत। असे हे पाणी काय करायचं, नितळून घ्यायचं आणि या पाण्यामध्ये असे पूर्ण टाकायचे आहेत उकडण्यासाठी। हे आपल्याला काय करायचं आहे बघा, हे असे 4-4, 5-5 चिप्स असे चिप्स पाडताना काय होतं, ते असे चिटकतात। तर हे पूर्ण हे असे आपल्याला सुट्टे करून उकळत्या पाण्यात टाकायचे आहेत। आता इकडे एक मी मोठं ताट घेतलेलं आहे आणि या ताटावर एक ताटामध्ये वाटी घेतलेली आहे आणि त्या वाटीवर
मी बघा ही अशी एक चाळणी घेतलेली आहे, कारण कसं आपल्याला आता हे चिप्स, आता मी गॅस कमी केलेला आहे, एकदम कमी केलेला आहे। आणि हे चिप्स आता आपल्याला जवळपास 7 ते 8 मिनिट कमी गॅसवरच, आपल्याला एकदम कमी गॅसवर हे काय करायचे आहेत, उकडून घ्यायचे आहेत। आणि हे सारखं आपल्याला असं पलटी करायचे आहेत, म्हणजे पूर्ण चिप्स आपले जसे आपल्याला पाहिजेत असे उकडतात। हे झाऱ्याने आपल्याला असे पूर्ण असे पलटी करून घ्यायचे, असे मिक्स करून घ्यायचं, म्हणजे पूर्ण हे वरचे जे कच्चे असतात चिप्स तर ते खालच्या साईडला जाऊन पूर्ण असे चिप्स उकडतात एकसारखे। तर हे सारखं अशाला आपल्याला काय करायचं, 1-2 मिनिटाला असे झाऱ्याच्या सहाय्याने आपल्याला पूर्ण असे पलटी करून घ्यायचे। आणि जास्त नाही उकडून द्यायचे आपल्याला जास्त वेळ। जर तुमचे जास्तच चिप्स पातळ एकदम कागदासारखे जर असतील तर तुम्हाला जास्त वेळ नाही उकडायला, जास्त वेळ लागणार नाही। जर थोडीशी जाडसर चिप्स तुम्ही बनवले असतील तर याला 5 ते 6 मिनिट लागतात। चिप्स आपण उकडायला पाण्यामध्ये टाकल्यापासून 5 मिनिट झालेला आहे। तर पाहूया आपले चिप्स उकडलेले आहेत की नाही, आपल्याला जसे पाहिजेत असे। तर इथं मी झाऱ्यामध्ये असे घेते आणि एक आपण पाहूया, चेक करूया। तर हे असं घेऊन बघायचं आणि याच्यामध्ये असं नख टोचून बघायचं। जर असं मध्ये पटकन नख जर टोचलं तर आपल्याला कसं उकडलेलं बटाटा पटकन लक्षात येतं चिप्स आपले उकडलेत की नाही। तर बघा हे असं आणखी मला वाटतं 1 ते 2 मिनिट आपण उकडून घेऊया। जरा थोडंसं असे कच्चं वाटतंय, तर फक्त 2च मिनिट मी आणखी उकडून घेते। समजा म्हणजे आपले चिप्स उकडण्यासाठी आपल्याला 7 ते 8 मिनिट लागलेले आहेत। तर मी आणखी 2 मिनिट उकडून घेते, म्हणजे बरोबर 7 मिनिट होतात, 7 ते 8 मिनिट होतात। तर मी परत एकदा हे असे मिक्स करून घेते। मी जवळपास सारखंच 1-2 मिनिटाला हे असे झाऱ्याच्या साहाय्याने मी असं सारखं असं पलटी करीत होते हे चिप्स, कारण कसं मग वरचे कच्चे राहतील आणि खालचे पातेल्याच्या तळातले शिजतील जास्तच, मग त्याचा गाळ होईल। त्यामुळे सारखं झाऱ्याने आपल्याला हे असे चिप्स हलवून घ्यावे लागतात। तर आता मी फक्त 2च मिनिट उकडणार आहे बटाटे। आता बरोबर 8 मिनिट झालेला आहे, तर मी आता गॅस बंद करते आणि परत एकदा बघा हे पूर्ण मी हे झाऱ्याने असे चिप्स हलवून घेते। आणि परत आता आपल्याला काय करायचं आहे, आणखी 1 ते 2 मिनिट आपल्याला हे असेच याच पाण्यामध्ये ठेवायचे आहेत। गॅस आता आपण बंद केलेला आहे। आणि जर तुम्हाला दुकानात जसे चिप्स भेटतात तर तसेच जर चिप्स तुम्हाला घरच्या घरी जर बनवायचे असतील, जरा थोडेसे असे तिखट आंबट असे, म्हणजे दुकानातले कसे जरा थोडेसे खट्टा मिठ्ठा असतात, तर जर तसेच तुम्हाला घरच्या घरी जर बनवायचे असतील तर तुम्ही याच्यामध्ये काय करायचं, हे जे आपण चिप्स उकडण्यासाठी जे पाणी उकळलेलं आहे तर हे चिप्स आपण उकडून घेतलेले आहेत, तर याच्यामध्येच तुम्ही काय करायचं, अर्ध लिंबू पिळायचं आणि थोडंसं लाल तिखट घालायचं, म्हणजे थोडेसे आंबट तिखट असे लागतात, तर खूपच छान तसे चिप्स लागतात। तर मी ती पण रेसिपी लवकरच अपलोड करणार आहे। तर आणि मी 2 दिवसापूर्वी एक रेसिपी अपलोड केलेली आहे, तर भगरीचे पापड अगदी नवीन पद्धत आहे, तर नक्कीच तुम्ही बनवून बघा। तर फक्त 1च ग्लासापासून मी जवळपास 50 ते 60 पळी पापड बनवलेले आहेत, अगदी पांढरे शुभ्र पारदर्शक, अगदी काचेसारखे। तर ती जर रेसिपी तुम्ही बघितली नसेल तर नक्कीच जाऊन बघा आणि तसेच तुम्ही भगरीचे पापड नक्कीच बनवून बघा। त्याच्यामध्ये शाबू वगैरे काही घातलेला नाही, फक्त 1 ग्लास भगरीपासून मी खूपच छान अशी अगदी सोप्या पद्धतीने रेसिपी बनवून अपलोड केलेली आहे। तर नक्कीच ती रेसिपी पण जाऊन बघा आणि तशीच तुम्ही भगरीचे पापड नक्कीच बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा की भगरीचे पापड कसे झाले। तर बघा आता 2 मिनिट झालेला आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, आता हे चिप्स आपल्याला ह्या झाऱ्याने, तर मी इथं बघा हे असे नितळून घेते
तर चिप्स नितळण्यासाठी बघा इकडे मी चाळणी घेतलेली आहे आणि त्याच्या खाली एक वाटी पालती घातलेली आहे ताटामध्ये आणि तो मोठं ताट घेतलेलं आहे। तर आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, या झाऱ्याने या चाळणीमध्ये चिप्स असे नितळायला ठेवायचे आहेत। म्हणजे या पातेल्यातले उकडलेले चिप्स सगळे आपल्याला त्या स्टीलच्या चाळणीमध्ये घ्यायचे आहेत। म्हणजे कसं यातलं जे पाणी आहे ते सगळं पाणी त्या वाटीवर आपण वाटी पालती घातलेली आहे मोठ्या ताटात आणि त्याच्यावर ही चाळणी ठेवलेली आहे आणि त्याच्यावर त्या चाळणीमध्ये आपण चिप्स हे केलेले आहेत, नितळण्यासाठी ठेवलेले आहेत। म्हणजे त्याच्यामध्ये पाणी बिलकुल राहणार नाही। तर बघा मी आता हे सगळे चिप्स काढून घेतलेले आहेत चाळणीमध्ये। आणि तुम्हाला आणखी मी एक टिप्स सांगते। तर हे जे चिप्स उकळलेलं पाणी आहे, तर जर आपल्याला चिप्स बनवायचे आहे तर त्याच्या अगोदरच जर तुम्ही 2-4 तासांनी थोडासा जर शाबू भिजू घातलात तर तुम्ही हे जे चिप्स उकडलेलं जे पाणी आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही तो साबुदाणा घातला आणि त्याच्यात थोडंसं तिखट मीठ घालून जर त्याचे पळी पापड जर बनवले ना तर खूपच टेस्टी लागतात, अगदी खूपच म्हणजे असे चविष्ट लागतात। तर ते पण तुम्ही नक्कीच बनवून बघा, कारण कसं हे बटाटे उकडलेले सगळे याच्यात विटॅमिन्स असतात त्या पाण्यामध्ये। मग हे पाणी ओतून देण्यापेक्षा याच्यामध्ये तुम्ही थोडासा शाबू किंवा भगर जर हाटून शिजवून घेतलं आणि त्याचे पळी पापड बनवले तर खायला खूपच टेस्टी आणि चवदार लागतात। तर बघा हे आता चिप्स मधलं हे पूर्ण पाणी असं नितळलेलं आहे। आता आपल्याला हे चिप्स सुकायला घालायचे आहेत आणि ते पण मी घरातच सुकायला घालणार आहे, कारण कसं फॅनच्या हवेला हे चिप्स वाळू शकतात, कारण कसं चिप्स पातळ असतात। तर चला मग आता मी काहीतरी सुती कपडा वगैरे किंवा असं म्हणजे काहीतरी अंथरून घेते आणि त्याच्यावर हे चिप्स आता आपण वाळवून घेऊया। इथं मी सुती पांढरा कपडा अंथरून घेतलेला आहे आणि त्याच्यावर आता बघा हे चिप्स आपल्याला असे पसरून घ्यायचे आहेत, म्हणजे सुकण्यासाठी ठेवायचे आहेत। तर हे असे आपल्याला या कपड्यावर असे वाळू घालायचे आहेत। अगदी हे 1 ते 2 तासात एकदम कोरडे पडतात आणि फॅन फुल चालू करायचा। दिवसभरात हे चिप्स एकदम असे छान घरातली घरात वाळतात। तर आता मी हे सगळे चिप्स असे सुकण्यासाठी या कपड्यावर पसरून घेते। फक्त पांढरे चिप्स येण्यासाठी जितकं होता होईल तितक्या वेळेस तुम्ही फक्त पाण्यामध्ये धुवून घेण्याचं काम करा, म्हणजे चिप्स आपले एकदम असे पांढरे शुभ्र होतात। चिप्स बनवल्यानंतर फक्त शक्यतो जास्त 5, 6, 7, 8 वेळेस तुम्ही फक्त चिप्स धुवू फक्त पाणी बदला, म्हणजे चिप्स अगदी पांढरे शुभ्र असे बनतात। आता हे वाळल्यावर तर एकदम पांढरे होतात। तर मी आता हे सगळे चिप्स याच्यावर सुती कपड्यावर पूर्ण असे सुकायला पसरून घेते। तर मी आता हे पूर्ण चिप्स बघा याच्यावर पूर्ण असे वाळण्यासाठी हे केलेले आहेत, सुती कपड्यावर असे वाळू घातलेले आहेत। तर आता मी हे दिवसभर असेच घरातच फॅनच्या हवेला सुकवून घेणार आहे। तर चला मग आता हे चिप्स आपले बघा चांगले कडक असे एकदम असे कडक वाळलेले आहेत आणि ते पण फॅनच्या हवेलाच मी घरामध्ये हे चिप्स वाळायला ठेवलेले होते। तर आता याला झालेला आहे 4-5 तास किंवा 5-6 तास पण झालेले आहेत। तर एकदम असे कडक असे चिप्स वाळलेले आहेत। तर मी आता हे एका ताटामध्ये काढून घेते, म्हणजे तळून दाखवते लगेच। इथं चिप्स मी एका ताटामध्ये पूर्ण बघा हे काढून घेतलेले आहेत आणि पाहू शकतात बघा एकदम असे पातळ आणि एकदम असे पांढरे शुभ्र झालेले आहेत। तर आता मी हे तुम्हाला लगेच तळून पण दाखवते की आपण चिप्स बनवलेले किती असे फुलतात आणि कसे एकदम पांढरे शुभ्र होतात की नाही। तर इकडे मी गॅस चालू केलेला आहे आणि तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे। तर इकडे मी झाऱ्या घेतलेला आहे आणि एक ताट घेतलेला आहे। तर आता हे आपल्याला तेलामध्ये थोडे थोडे चिप्स
सोडायचे आहेत आणि तळून घ्यायचे आहेत। तर बघा एकदम असे किती पांढरे शुभ्र असे आपले चिप्स तळून बघा किती छान असे पांढरे शुभ्र असे तयार झालेले आहेत। तर बघा, तर मी आणखी थोडेसे तळून दाखवते। तर या पद्धतीने तुम्ही नक्कीच बनवून बघा। चिप्स अगदी बघा पांढरे पांढरे असे शुभ्र असे एकदम असे कुरकुरीत बनलेले आहेत। तर नक्कीच एकदा तुम्ही ही रेसिपी बनवून बघा आणि रेसिपी माझी कशी वाटती तर नक्कीच कमेंट करून सांगा। आता हे मी चिप्स बघा पूर्ण तळून घेतलेले आहेत आणि पाहू शकतात किती एकदम असे पांढरे शुभ्र असे तळलेले आहेत। आपण चिप्स बनवून घेतल्यानंतर पाण्यामध्ये आपण काही जास्त वेळ ठेवले नव्हते, लगेच चिप्स बनवले आणि लगेच आपण उकडून पण घेतले आणि लगेच वाळून बघा मी लगेच तळून दाखवले आहेत। तर एकदम असे पांढरे शुभ्र आणि एकदम असे कुरकुरीत असे बघा किती छान असे आपले चिप्स बनलेले आहेत। तर पाहू शकतात। तर एकदा नक्कीच तुम्ही ही रेसिपी बनवून बघा आणि रेसिपी माझी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा। रेसिपी माझी जर तुम्हाला थोडी जरी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असताल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे सर्वात अगोदर मी रेसिपी अपलोड केलेली तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर भेटूया अशाच पुढच्या नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा। बाय सर्वांना।